खासदार असतील किंवा उबाटाचे जे काही भाट असतील, खोटं बोलायचं आणि नेटायचं बोलायचं अशी भूमिका ते आहे. मी तुम्हाला सांगतो की जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा जो विषय आहे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करून काही पण बरगळायचं, काही पण खोट्या बातम्या द्यायच्या, काही पण सांगायचं. मी तुम्हाला सांगतो की खासदार उमेश पाटील यांना माझा थेट प्रश्न आहे की या केळी पीक विम्यासंदर्भामध्ये जेव्हा केव्हा बैठका होत्या, जेव्हा केव्हा जिल्हाधिकारी महोदयाकडे, जिल्हाधिकारी त्या समितीचे प्रमुख असतात आणि म्हणून ह्या विषयाचा पाठपुरावा जर कोणाकडे करायचा असतो तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे करायचा असतो. कृषी अधिकारी हे सचिव असतात. तर ज्या अध्यक्षांकडे आम्ही जिल्हा अध्यक्ष असतील, अमोल जावळे असतील, मी स्वतः वैयक्तिक माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून गिरीश भाऊकडे एक स्टेडियमवर आम्ही मीटिंग लावली, उभ्या या विषयावर चर्चा केली. गिरीश भाऊ स्वतः कृषी मंत्र्यांशी बोलले, कृषी मंत्र्यांनी मुंबईत मीटिंग लावली आणि या संपूर्ण विषयाचा पाठपुरा हा गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुंबईत झाला. खासदार महोदय, तुम्ही खासदार होते, ही जबाबदारी, हे काम तुमचं आहे. मला तुम्ही सांगा, या संपूर्ण प्रक्रियेत तुम्ही कुठे होतात? आज केळी पीक विम्याचा विषय जर तुम्ही म्हणाल की जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 77,000 शेतकऱ्यांनी 83,000 हेक्टर क्षेत्रावर पीक विमे काढले होते, बरोबर आहे. त्यापैकी साधारणतः 53,000 शेतकऱ्यांना 380 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले. आतापर्यंत 380 कोटी रुपये जमा झाले. या संपूर्ण याला पाठपुरा माननीय नामदार गिरीश भाऊ यांनी केला. पैसे जमा झाले आणि काही शेतकऱ्यांनी डावलण्यात आले. त्यापैकी ती संख्या किती होती? 11,360 शेतकऱ्यांचे प्रस्ताव हे प्रलंबित प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाला सुद्धा आता जो मार्चचा महिना संपला, या मार्चच्या महिन्यापर्यंत ते प्रलंबित प्रस्तावाला चालना मिळावी आणि त्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हावे याकरता गिरीश भाऊंनी पाठपुरावा केला आणि त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर आता पैसे आलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव नामंजूर करण्यात आले अशा शेतकऱ्यांनी केळी लागवडीचे पुरावे सादर केले त्यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन 6,686 शेतकऱ्यांची ज्यांनी पुरावे दिले, जे समितीचे अध्यक्ष आहे जिल्हाधिकारी त्यांच्याकडे पुरावे दिले, असे 6,686 शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्या रकमा त्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या. ही वस्तुस्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे. माननीय माजी खासदार महोदय, आपण ज्या पद्धतीनं बोललात आणि जी वर्गळ आपण ओकली, जी विषारी आपण जे ओकला त्या ठिकाणी, लक्षात ठेवा, गिरीश भाऊ महाजन यांनीच तुम्हाला आमदार केलं होतं, यांनीच तुम्हाला खासदार केलं होतं. ज्या व्यक्तींनी आपलं अस्तित्व निर्माण केले अशा व्यक्तीवर बोलणे म्हणजे सूर्यावर बोलणे आणि आपल्याच थुंकू आपल्या तोंडावर पाडून घेणे हा आहे. आपल्या बोलण्याने जो उद्रेक सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे, हा उद्रेक, हा संताप आम्ही मतपेटीतून व्यक्त करू आणि निश्चितपणे स्मिताताई वाघ यांचा जो विजयाचा आकडा आहे, जी विजयाचा लीड आहे, तो तुमच्या या वक्तव्यामुळे निश्चित आजच रोजी वाढला आहे, असा तुम्हाला मी संदेश देतो.